नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय गणित द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, खालील रिकाम्या जागा भरा. 3 गुण. टिंबटिंब ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. 1 9.30 म्हणजे 930 पैसे. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी कंस पूर्ण. ब योग्य जोड्या लावा. 4 गुण. अ गट ब गट. 1 मीटर. ब उत्तर आहे 100 सेंटीमीटर. 1 किलोमीटर. ड उत्तर आहे 1000 मीटर. 1 रुपया. अ उत्तर आहे 100 पैसे. 11:10 झालेली आहेत. 24 तासाच्या घड्याळामध्ये 23:10 होतील. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा. 6 गुण. 1 पासून 20 पर्यंतच्या संख्यांपैकी सर्व मूळ संख्या लिहा. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 आणि ती दिलेली स्वतःची संख्या सोडून दुसऱ्या कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही. याचाच अर्थ त्या संख्या कोणत्याही पाड्यात नसतात. उत्तर पहा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. दुसरा प्रश्न, खालील अपूर्णांक दशांश रूपात लिहा. 9.1/10 बरोबर 9.1. ब 20/100 बरोबर 0.20. यानंतर पुढील प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तिसरा प्रश्न, बेरीज करा. 41.03 अधिक 9.98. उत्तर आलेलं आहे 51.01. यानंतर पुढील प्रश्न, वजाबाकी करा. 5 तास 20 मिनिटे वजा 2 तास 35 मिनिटे. उदाहरण सोडवून दिलेलं आहे पहा. 5 तास 20 मिनिटे वजा 2 तास 35 मिनिटे. 20 मिनिटांमधून 35 मिनिटे जात नाहीत म्हणून इकडून एक हातचा घेतला. एक हातचा म्हणजे 1 तास. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. ती 60 मिनिटे 20 मिनिटामध्ये ॲड केली. 80 मिनिटे झाली. 80 मिनिटातून 35 मिनिटे गेले. 45 मिनिटे राहिले. यानंतर घेतलेला हातचा दिला. 4 तास राहिले. 4मधून 2 तास गेले. 2 तास म्हणजेच उत्तर 2 तास 45 मिनिटे. यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 4 गुण. 1 उदाहरण, खालील संख्येचे विभाजक लिहा. म्हणजेच त्या संख्या कोणत्या पाड्यात आहेत ते लिहायचं आहे. 14 1च्या पाड्यात आहे, 2च्या, 7च्या आणि 14च्या. 32 1, 2, 4, 8, 16 आणि 32 आहे. दुसरा प्रश्न, अमृताने 3 तास 40 मिनिटे बसने व 1 तास 45 मिनिटे मोटरसायकलने प्रवास केला तर तिने एकूण किती तास प्रवास केला? 3 तास 40 मिनिटे अधिक 1 तास 45 मिनिटे. बेरीज करून दाखवलेली आहे. 4 तास 85 मिनिटे. 85 मिनिटे म्हणजेच त्याच्यामधून 1 तास आपण या बाजूला ॲड करूया. तेथील 25 मिनिटे राहिले म्हणजेच 5 तास 25 मिनिटे प्रवास केलेला आहे. तिसरं उदाहरण, वजाबाकी करा. 63.4 वजा 31.83. वजाबाकी करून दिलेली आहे. उत्तर 31.57 आलेलं आहे. व्यवस्थित वहीमध्ये उदाहरण सोडवून त्याचा सराव करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होईल. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 3 गुण. 1 खालील सारणीत दिलेल्या संख्येला दिलेल्या भाजकाने निशेष भाग जात असल्यास बरोबरची खूण करा. भाग जात नसल्यास चुकीची खूण करायची आहे. 15 या संख्येला 2ने निशेष भाग जात नाही. 5ने जातो. 10ने भाग जात नाही. त्यानंतर 30 या संख्येला 2ने भाग जातो, 5ने भाग जातो आणि 10ने सुद्धा भाग जातो. 34 या संख्येला 2ने भाग जातो, 5ने जात नाही, 10ने सुद्धा जात नाही. निशेष भाग जाणे म्हणजे भागाकार केल्यानंतर बाकी 0 येते. दुसरा प्रश्न, चौकटीत लिहिलेली वेळ त्यावरील घड्याळात काट्यांनी दाखवायची आहे. घड्याळाचं चित्र पहा. पहिलं चित्र आणि दुसरं चित्र 2 घड्याळे दिलेली आहेत. पहिल्या चित्रामध्ये 4:30 वाजलेले आहेत ते दाखवलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये 4:45 वाजलेले आहेत ते सुद्धा दाखवलेले आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. द्वितीय घटक चाचणी किंवा आकारिक चाचणी क्रमांक 2 या ऑप्शनमध्ये. धन्यवाद.